नमस्कार मंडळी, आज आपण तांदळाची भाजी कशी करायची ती बघणार आहोत। तरी इथं मी भाजी नीट करून घेतलेली, असे शेंडे काढून कोवळे शेंडे काढून घेतलेले आहेत। भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आणि आता ही कढईमध्ये परतून घ्यायची। भाजी एकही थेंब न टाकता परतून घ्यायची। बिना पाण्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते, त्याच्यामुळे पाण्याचा एकही थेंब न टाकता भाजी वाफलून घ्यायची। अशी भाजी वाफलून घ्यायच्यावरती ताट ठेवले, तोपर्यंत शेंगदाण्याचा कुट्टा करून घ्यायचा आहे। ताट काढून बघायचं भाजी वाफली का नाही वाफली ती। अजून भाजी वाफली नाही, परत एकदा ताट ठेवायचं आणि 2 मिनिटं अजून वाफलू द्यायची। इथे असं शेंगदाण्याचा मोठा कुट्टा करून घेतलेला आहे। भाजी वाफली का नाही ती आता बघायची आहे। ही दबायला लागली भाजी, आता वाफली। आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा गॅसवरून कढई खाली उतरायची आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळीकडून। चवीपुरतं मीठ टाकायचं, चटणी टाकायची, लाल चटणी टाकली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खालीच गॅसवर कढई ठेवली, तेल ओतले, 1 चमचा मोहरी चांगली फुलू द्यायची आणि नंतर जिरे टाकायचे। तर थोडासा लसूण कुटलेला, लसूण परतू द्यायचा आणि आता याच्यामध्ये लसूण परतल्याच्या नंतर भाजी टाकून घ्यायची। मिक्स करून ठेवलं भाजीचं साहित्य आणि भाजी याच्यामध्ये टाकून घेतली। आता भाजी परतून घ्यायची सगळीकडून। फोडणीमध्ये भाजी टाकल्याच्या नंतर 2-3 मिनिटं परतू द्यायची सगळीकडून व्यवस्थित। खायला खूप टेस्टी लागते पाणी न टाकल्यामुळे भाजी। अशा पद्धतीने भाजी परतली। आता गॅस बंद करायचा।